कमी षटकांचा खेळवला जातोय. त्यानंतर एक षटक वाढवला जाणार आहे. इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दर्शवलं गेलं की जांबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा आणि यंग मराठा चिंचोटी असा मॅच होणार आहे. चांगल्या क्रिकेटचा या ठिकाणी विजय होताना दिसेल. जो कोणी चांगला क्रिकेट खेळेल तो संघ विजयी होताना आपण पाहू शकाल. पहिली इनिंग घेऊन आम्ही तुमच्या समोर जोडले गेलोय. आकाश जाधव आणि राजू जाधव. मॅच सुरू झाले. पंचांचा इशारा आलाय. सर्व मान्यवरांचे आम्ही खूप खूप स्वागत. या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. बघा थोडस कमेंट सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये शेवटच्या मॅच सेकंड लास्ट मॅच साठी आपण घेणार आहोत. या VTCA डीबीएन लाईव्ह यांच्या संलग्न हा लाईव्ह टेलिकास्ट केला जातोय. जाऊया आपण लाईव्ह ऍक्शनच्या बाजूने. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट आणि इज इट 6 रन्स 6 धावा. बघा कशा पद्धतीने फटका खेळलाय. ताकद वापरली गेली. टायमिंग नक्कीच जबरदस्त. मिडल ऑफ द बॅट झाला चेंडू आणि वाईट इश्कावकन क्षेत्राच्या वरनं चेंडू 6 धावांसाठी जातोय. 7 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पुन्हा एकदा आपण जाऊया. सतीश जाबर ऑन फायर असं म्हटलं गेलंय. मागील मॅचचे कमेंट आहेत. त्यानंतर मिट्टू राज, करण पागी, रवी बनगा, सुकुर दांडेकर, संतोष वलवी असे भरपूर जणांनी कमेंट या ठिकाणी केलेले आहेत. आपण जाऊया पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शनच्या जोडीला. 7 धावा धावफलकावरती लागल्यात 2 चेंडूमध्ये. राजू खेळण्यासाठी सज्ज झालाय. ऑन साइडला पुन्हा एकदा मिस टाइम सक 1 बाउन्स चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. बघा जो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळतोय खेळाडू ही जी जोडी आहे राजू जर्सी नंबर 18 याच्या माध्यमातून सुरुवात केली गेली आहे. जबरदस्त फलंदाजीला. हा चेंडू मिस टाइम ठोक झाला होता. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. त्या क्षेत्ररक्षकाला अंदाज आला नसल्यामुळं चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं गेलाय. सतीश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. एका धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 12 धावा धावफलकावरती. 4 चेंडू टाकून झाले. पहिली इनिंग सुरू आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. आकाश जाधव 1 चेंडूमध्ये 1 धाव आणि राजू जाधव 3 चेंडूमध्ये 11 धावा. सतीश हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काही जबरदस्त फटके खेळले जातात. बघा लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला दर्शवलं जात आहे की किती उंच खेळला होता हा फटका. धावसंख्या 18. 5 चेंडू टाकून झालेत. ऑन साइडला नाही ऑफ साइडला खेळलाय. महेंद्र त्या ठिकाणी होता चेंडू आणि चेंडूवरती जो आला होता क्षेत्ररक्षक महेंद्र. झेल सुटला जातोय. धावफलक मात्र आपण पाहू शकता एका धावेने 19 स्ट्राईक वरती येताना दिसेल. पुन्हा एकदा आकाश जाधव. बघा कशा पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न. भरपूर खाली होता. वाकणं धावणं नक्कीच थोडस ही तारेवरची कसरत करण्यासाठी आला होता तो म्हणजेच महेंद्र. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला 19-19चा तर जवळजवळ 57चा प्रोजेक्टेड स्कोर आहे. मी म्हणेन याच्यामध्ये वाढू शकतो धावसंख्येचा हा वेग. कारण की राजू आणि आकाश त्यांच्या मागे येणारा अजून एक जबरदस्त फलंदाज रुपेश जाधव मैदानामध्ये आहे. मात्र मी म्हणेन येथे मैदानामध्ये जे फलंदाज चालतात त्यांना त्यांची कामगिरी पार पाडावी लागेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रितेश
दांडेकर. लोअर फुल टॉस नाही, ते थोडासा पुढे पडला, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लक बहादुरो का साथ देते असं म्हटलं जात आहे. धाव संख्येमध्ये भर, धाव संख्या 23. कर्नलपाडा संघाला इथे नशिबाची साथ मिळते. बघा बघा कशा पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता यष्टीरक्षण करत असलेले साईनाथ जाबर यांच्या माध्यमातून, मात्र चेंडू हातातला ब्रश होऊन सटकला असावा. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करताना मात्र चेंडूने त्यांना दगा दिलाय आणि 4 धावांसाठी गेलाय. आता प्रोजेक्टेड स्कोर हा 60 चा दाखवतोय. आकाश जाधव 4 चेंडू 12 धावा, राजू जाधव 3 चेंडू 11 धावा. यंग मराठा चिंचोटी संघाचे गोलंदाज मात्र धावा थांबवण्यापासून थोडेसे अपयशस्वी. राईट आर्म ऑफ द विकेट. शतरक्षक काय हे चेंडूच्या खाली, काय घडेल काय बिघडेल, झेल सुटलाय पुन्हा एकदा. शॉर्ट सिलेक्शन नक्कीच जे केलं होतं ते थोडस चुकलेलं आपल्याला बघायला मिळालं. आकाश याचा जो प्रयत्न होता तो नक्कीच थोडासा कमी पडला, कारण की पाहिलंय एका बाजूनं लॉंग ऑफ पासनं ते कव्हर पर्यंत क्षेत्र खाली आहे, त्या खाली क्षेत्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न. बघा ज्या पद्धतीने भरपूर जणांनी शुभेच्छा दिल्या, पियुष काळे यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. दरम्यान मॅच एवढा चांगला रंगलाय की आपण कमेंट घेण्यासाठी सुद्धा थोडस कानाडोळा करतोय. जसं जसं वेळ मिळेल तसं सगळ्यांच्या शुभेच्छा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. अर्थातच धावसंख्या पुढे सरकले 26 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा जो टेम्पो आहे थोडासा थांबला गेलाय, मात्र ज्याने सुरुवात केली होती मोठ्या फटक्यांची तो मैदानामध्ये स्ट्राईक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा चूक झाली, झेल सुटलाय. एक धाव पूर्ण होत्या, दुसऱ्या धावचा प्रयत्न. मला वाटतं प्रदीप त्या ठिकाणी आहे, प्रदीप जाबर त्या ठिकाणी आहेत. एकदम मोक्यावरती ठेवलं गेलं होतं प्रदीप याला. बघा किती नाराज झालेत खेळाडू. अर्थातच आता प्रदीप याच्या हातातनं झेल सुटला जातोय. आमचे कॅमेरामन सुद्धा दर्शवतात की कशा पद्धतीने झेल सुटला जातोय. झेल घेण्याचा ऍक्शन होता तर थोडासा आपण जर पाहिला तर क्विक चेंडू हातातनं सटकला जातोय. धावसंख्या 28. जीवदानवरती जीवदान दिले जातात, चुकांवरती चुका केल्या जातात. पुढे रितेश ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर शतरक्षक त्या ठिकाणी सतीश आहे. आता सतीश याच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी मिसफील्ड झालंय. जसं म्हटलं होतं की मोठ्या मॅचचं मोठं प्रेशर असतं आणि ते प्रेशर बघायला मिळतोय. मात्र या मोठ्या मॅच मध्ये जो प्रेशर रिलीज करतो, जो प्रेशर झेलतो, तोच मात्र मोठ्या मॅचचा मोठा संघ निर्माण होत असतो. कर्नालपाडा संघाचं करंट रन रेट 16.36 आहे आणि आपण पाहू शकतात दुसरं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही खेळाडू 15-15 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतात. धावसंख्या आहे ती 30, कुठलीही एक्स्ट्रा आलेली नाहीये. राजू जाधव याच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. ऑन साइडला जशी अपेक्षा व्यक्त केली तसं राजू याने ती पूर्ण केली. मैदानामध्ये पाणी पाठवण्यासाठी तयार राहायचं आहे. षटक झालं समाप्त. धावसंख्या 36. काय जबरदस्त फलंदाजी, सुपर बॅटिंग राजू आणि आकाश यांच्या माध्यमातून. बघा 5 चेंडूमध्ये एकाच्या 15 धावा होत्या, एकाच्या 6 चेंडूमध्ये 15. आता 6 चेंडूमध्ये राजू याच्या 21 झाल्यात आणि आकाशाच्या 6 चेंडूमध्ये 15. जणू काही दोघांमध्येच कॉम्पिटिशन चाललंय की मी तुझ्या पुढे की तू माझ्या पुढे. काय जबरदस्त फलंदाजी. 18चं करंट रन रेट आहे. 18-36 शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज अनिकेत. सरळ खेळला चेंडू,
शतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी अजून एक झेल सुटला जातोय. बघा कशा पद्धतीने झेल सुटतायत. भरपूर जणांच्या हातातनं चेंडू सटकलेले आहेत. ही एक आश्चर्य झालंय भावेश. हातामधनं चेंडू सटकताना बघायला मिळालेले आहेत. क्या बात आहे. चेंडू हातातनं सटकला, हात डोक्यावरती आले. अर्थातच यायलाच हवेत, टेन्शन यायलाच हवं. मात्र गोलंदाजी चांगली आहे. हे पुन्हा एकदा शतरक्षक आहेत तिकडे शॉर्ट लेग रिजन मध्ये. अजून एक झेल सुटला असं सांगायला काहीच हरकत नाहीये. भरपूर हाईट होती यष्टीरक्षक सांगतायत. मात्र हाफ चान्स फुल चान्स बनवायला हवेत. असो, दरम्यान धावा मात्र कमी आल्या या चेंडूवरती. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. सुंदर 2 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात आणि 4 चेंडू शिल्लक आहेत त्या शेवटच्या षटकाचे. हा निश्चित हा. चार चेंडू शिल्लक आणि चेंडू चाललाय. आमचे मयूर शेंडे या ठिकाणी चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतात. षटकार. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे रे. तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. उडतोस रे, भिडतोस रे, आवळ्यांचा बनवून थँक्यू. मी म्हटलं होतं 40 ते 50. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. आकाश जाधव 8 चेंडू 18, राजू जाधव 7 चेंडू 27. सुपर बॅटिंग बाय राजू जाधव. पुन्हा एकदा अनिकेत आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळलेत आणि नक्कीच त्यांनी इशारा दिलाय की हा आलाय वाईड बॉल. पहिली एक्स्ट्रा असेल मला वाटतं या इनिंगची. पहिली एक्स्ट्रा. धावसंख्या 46 धावा. सुपर गोलंदाजी झाली होती. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कमतरता. आणि मी म्हणेन इथे यंग मराठा चिंचोडी संघाला या चुका ज्या आहेत त्या सुधाराव्या लागतील. अन्यथा फलंदाजांवरती प्रेशर येईल. राजू याचा अजून एक मोठा फटका. शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र झेल टिपलाय. नक्कीच चुंबन घेतलंय चेंडूला आणि म्हटलं की शाबास, चेंडू माझ्या हातामध्ये थांबलाय. इथे मात्र राजू जाधव 9 चेंडू मध्ये, मला वाटतं 8 चेंडू मध्ये तो 27 धावा करून बाद झाला. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळतोय. बघा काय सुंदर असे दृश्य बघायला मिळाले. किती चेंडू शिल्लक असतील अजून सुद्धा, तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या दोघांपेक्षा खतरनाक फलंदाज मैदानामध्ये जातोय. रुपेश जाधव बघा, टाळ्या नक्कीच झाल्यात त्या राजू यांच्यासाठी. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. रुपेश मैदानामध्ये आहे. मी म्हणेन इथे जर यस स्प्रे बघा, रुपेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे ती 46. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 52 पहिल्या इनिंगचा. मात्र 52 पर्यंत पोहोचता येईल का ते सुद्धा तेवढंच पाहणं गरजेचं आहे. बघा, कॉम्प्युटर जे असतं करंट रन रेटनं लगेच आपला अंदाज बांधत असतं. सध्या AI चा जमाना आहे आणि AI च्या जमान्यामध्ये आपण पाहू शकता की नक्कीच अंदाज बांधणं, एखादी माहिती मिळवणं हे नक्कीच शक्य झालेलं आहे. अर्थातच साईनाथ दादा गोलंदाजीच्या जवळ गेलेत आणि त्याच्या गोलंदाजाच्या हाताला झालेला थोडासा दुखापत ही कारणीभूत ठरेल का पाहणं गरजेचं आहे. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसऱ्या आणि शेवटच्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. किमान 2 चेंडू मध्ये करंट रन रेट नुसार 52 दाखवते. म्हणजेच जवळजवळ 6 धावांचा अंदाज कॉम्प्युटरने लावलाय. मात्र किती धावा येतील? ऑफ साइडला इथे मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा आल्यात. या चौकारांची धावफलक पुढे सरकते 50 धावा. सांघिक 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मी म्हणेन तरी सुद्धा धावसंख्या थांबली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या आणि त्या 19 धावानंतर थोडासा आपण जर अंदाज बांधला
तरी तो थोडासा कमी पडतोय. धाव संख्या 50. शेवटचा चेंडू फुल टॉस बॉल आणि या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय. तर नक्कीच एकच धाव आणि फलंदाजाने रिव्ह्यू साठी भीमर साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. लीगल बॉल तर रिव्ह्यू हा अनसक्सेसफुल झालेला आहे. धावसंख्या झाली ती 51. 52 धावांचं लक्ष्य जे करंट रन रेट न प्रोजेक्टेड स्कोर दाखवला होता 52 म्हणजे 52चा टार्गेट मिळाला आहे. 18 चेंडू 52 धावा. आता गोलंदाजांची लागणार आहे कसरत कारण की बॅटिंगला येणार आहे सतीश जाबर. ओ टू डीजे. गावदेवी आई तू सोनसरी माऊली तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमल गावावरी तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमल गावावरी. गावदेवी आई तू सोनसरी माऊली गावदेवी आई तू सोनसरी माऊली गावदेवी आई तू सोनसरी माऊली गावदेवी आई सोनसरी माऊली. कापूर गुलालाची आरती मंदिरी आलो या घेऊन हाती कापूर गुलालाची आरती मंदिरी आलो या घेऊन हाती फुल नारळ हाती घेऊन फुल नारळ हाती घेऊन दुःख चरणाची तुझ्या ठेवली दुःख चरणाची तुझ्या ठेवली. गावदेवी आई तू सोनसरी माऊली गावदेवी आई. थँक्यू डीजे. सुंदर असं गीत वाजवलं जात आहे आई सोनसरी मातेचा जी तांबडमाळ या परिसरातील तांबडमाळ बेलकडी अशा गावाची ग्रामदेवता आहे. 18 चेंडू 52 धावा. लक्ष वाटतंय मोठं मात्र मी म्हणेन प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. सतीश जाबर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि नक्कीच त्याचा जलवा बेखरण्यासाठी तो सुरुवात करेल. मात्र जी जीवदानं दिली कर्नालपाडा संघाला तीच जीवदानं दिली जातील की मग लवकरात लवकर सतीश जाबर याला बाद करण्याचा प्रयत्न केला जाईल. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये मी सागर माळे आपल्यापर्यंत पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि आपण जाऊया पुन्हा एकदा या सुरुवातीच्या काही कमेंट्स कडे जे आपल्याला आलेले आहेत. आजच्या दिवसातले भरपूर जणांची कमेंट आहेत. वैभव दिंडा असेल, बाबस डोले असेल, जयराम माळे असतील, पियुष काळे असेल, राहुल बसवात, पियुष काळे यांचं पुन्हा एकदा. त्यानंतर क्षितिज घरात चिंचोटीचे आहेत त्यांच्या माध्यमातून चिंचोटी संघासाठी त्या आल्या होत्या शुभेच्छा. क्षितिज सुद्धा आपल्या या लाईव्ह साठी जोडले गेले. संतोष वल्वी, सुकुर दांडेकर, रवी वनगा, त्यानंतर मिट्टू. यस मॅचला झाली सुरुवात. करण पागी आणि जाऊया आपण पुढे. तर 18 चेंडू 52 धावा. कर्नालपाडा संघ कशा पद्धतीने डिफेंड करेल येणाऱ्या 18 चेंडू मध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा जोडले जातात. किती जण आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहतात तर आपण पाहिलं तर जवळजवळ 300च्या आसपास लोक या ठिकाणी मॅचला जोडले गेलेत. चला पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. कर्नालपाडा संघासाठी शुभेच्छा आल्या त्यांच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. आकाश जाधव बॉलिंग मार्क वरती आलाय आणि 18 चेंडू मध्ये 52 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून प्रदीप जाबर हा स्ट्राईक वरती आलाय. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये चेंडू रुपेश जाधव आणि या ठिकाणी पहिला गडी गमावलाय. प्रदीप बाद.
गोल्डन डक वरती बाद झालाय प्रदीप. आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळतोय. आणि बघा कशा पद्धतीने बाद झाला. शरीरापासून लांब असणाऱ्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे तैनात होता रुपेश जाधव. याच्या हातामध्ये झेल विसावला. ऑस्ट्रेलियन स्टाईल हा झेल टिपला झालाय. आणि धाव फलक मात्र असं बघायला मिळतंय की 0 धावसंख्येवरती पहिला गडी गारद झालाय. जबरदस्त अशी मॅच या ठिकाणी बघायला मिळते. मात्र प्रेक्षकांनो विकेट गेली असली तरी सुद्धा सामना संपलेला नाहीये. कारण की नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे अतिश याच्याकडे सुद्धा चांगले मोठे फटके आहेत. मात्र आकाश जाधव याने पहिल्या चेंडूत यश संपादन केलंय. जे जाळं मांडलं होतं त्याच्यामध्ये मोठा मासा त्याने फसवलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. टेक द कॅच अँड विन द मॅच हे सूत्र जरी यंग मराठा चिंचोडी संघाच्या पासून लांब गेलं असेल किंवा चुक्या झाल्या असतील मात्र कर्नालपाडा संघाने लगेच ठरवलं गेलं की आपण तरी कॅच सोडायचे नाहीत. ओ क्या बात आहे. आत्मविश्वास बघा गोलंदाजाचा. त्याने फक्त सांगितलं की चेंडू घे जो मी चेंडू काढतोय डॉट काढतोय. हॅलो चेक हॅलो चेक. थोडस आपण जर आवाज पोहोचला नाही तर दिलगिरी व्यक्त करू कारण की थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम या ठिकाणी. हवेमध्ये चेंडू आहे इथे मात्र अतिश याला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फलंदाज बाद झाले. अतिश राजू याच्या हातामध्ये झेल देऊन बाद फलंदाज. तर लक्षात असू द्या आपण पाहू शकतो एकही धाव झालेलं नाहीये. 2 गडी बाद झाल्यात. थोडासा अडचणीमध्ये नक्कीच मी म्हणेन. मात्र सतीश अजून सुद्धा नॉन स्टँड वरती आहे. सतीश अजून सुद्धा नॉन स्टँड वरती आहे. आणि इथे गडीवरती गडी बाद होत असताना आपण पाहू शकतात काय जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतं या मैदानामध्ये. इथे एक चांगला क्रिकेट झालाय. सरळ तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि अजून एक गडी बाद. काय जबरदस्त अशी गोलंदाजी. काय जबरदस्त गोलंदाजी. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. मी म्हणेन नक्कीच पुढच्याला जर टेच लागली तर त्याचा अनुभव आणि त्याचा अंदाज आणि त्याच्यापासून शीख जी असते धडा जो असतो तो मागच्याने घ्यायचा असतो. जी चूक झाली होती यंग मराठा चिंचोटी या संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण खराब झालं होतं ती मात्र चूक करताना दिसत नाहीये. तो जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघ आणि ह्यालाच म्हटलं जातं क्रिकेट. आजच्या दिवसामध्ये नक्कीच जबरदस्त फॉर्म मध्ये बघायला मिळतो कर्नालपाडा हा संघ. आकाश अजून एक बॅक टू बॅक 2 in a row. एकही धाव न देता 4 गडी बाद होण्याचा विक्रम या ठिकाणी झालाय. काय जबरदस्त झेल टिपला जातो आता मात्र रुपेश जाधव यांच्या माध्यमातून. एकही धाव नसताना आता मात्र ऑन हॅट्रिक आलाय. नक्कीच हॅट्रिक या ठिकाणी झालेली आहे कारण की मला वाटलं 2 विकेट नंतर एक डॉट आलाय मात्र तसं झालेलं नाहीये. एक विकेट आला
त्यानंतर आमचं सुद्धा लक्ष नव्हतं. दुसरा चेंडू डॉट आला, तिसऱ्या चेंडूवरती गडीबाद, चौथ्या चेंडूवरती गडीबाद आणि पाचव्या चेंडूवरती सुद्धा गडीबाद झालाय. शेवटचा चेंडू आणि फलंदाज बाद. विक्रम झाला या सामन्यामध्ये. एकही धाव न देताना 5 गडी बाद करण्याचा मान मिळवलाय आकाश जाधव याने. सुपर कामगिरी, उत्कृष्ट अशी कामगिरी आणि 5 झेल बाद. काय सुंदर अशी कामगिरी. आमचे भावेश जे कर्नलवाडा संघाचे जावई आहेत ते जरा हसू लागलेत, म्हणजे थोडेसे खुश झालेले आहेत. ते नाराज झाले होते काही हप्त्यापूर्वी कॉमेंट्रीला असताना, मात्र सध्या परफॉर्मन्स पाहून ते थोडे खुश झालेले आहेत. मात्र हा आहे महेंद्र जो शेवटच्या चेंडूवरती बाद झालाय. हॅलो चिक, काय जबरदस्त कामगिरी. एकही धाव न देता बघा हायलाइट तुमच्या घरपर्यंत पोहोचत असेल, सध्या मोबाईल पर्यंत पोहोचत असेल कशा पद्धतीने आकाश जाधव यांनी विकेट काढल्यात. आणि आता 17 नंबर जर्सी नंबर रुपेश आलाय. आणि मला वाटतं स्वराज स्पोर्ट्सच्या बाजूने 5 लक्षात असू द्या. 5 लगातार विकेट आले किंवा मग एका ओव्हरमध्ये 5 विकेट आले तर तुम्हाला 15 टी शर्ट असतात. मात्र एका मोसमामध्ये एका संघाला एकदाच मिळतील. जर कर्नालपाडा संघाला ते मिळाले असतील तर ते दिले जाणार नाही, लक्षात असू द्या. व्हाईट बॉल पाहू शकतो आपण. कर्णधार यस, पंच कर्णधाराने डिमांड केली का? कर्णधार कुठे आहे? कर्णधाराने डिमांड यायला हवी, त्याशिवाय इथे रिव्ह्यू घेतला जाणार नाही. असू द्या, लक्षात असू द्या. यस ओके, विनंती असेल रिव्ह्यू हवाय पंच. यस, विनंती असेल कर्णधारांना की पंचांना सूचित करायचं तुम्ही. लीगल डिलिव्हरी पंच, लीगल डिलिव्हरी आहे, कारण की चेंडू इकडनं गेलेला आहे असं अशा पद्धतीनं. पाच गडी बाद. यस, वन ओव्हर ऑफ द बाउन्सर ताकीद दिली गेली पंचांच्या माध्यमातून. ओके, थँक्यू. एक बाउन्सर झालेला आहे, लक्षात असू द्या. मध्ये चेंडू शतरक्षक पोहोचेल का तिथपर्यंत? ही पहिली धाव आहे त्या सतीश याच्या माध्यमातून. आणि काय घडेल काय बिघडेल तर 2 धावा मिळाल्यात. मी म्हटलं होतं की सतीश जोपर्यंत आहे तोपर्यंत हा सामना नक्कीच यंग मराठा संघाच्या हातामध्ये आहे. तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही सतीश याला. सतीश याला पाहिलं, एक चांगला फलंदाज आहे, जबरदस्त कामगिरी तो करतोय. 2 धावा, पहिल्या 2 धावा आल्यात. 5 बाद 2 अशी धावसंख्या आहे. हॅलो, हॅलो, कमी करा आवाज. हॅलो चेक. हॅलो, चला पुन्हा एकदा. ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी सागर गायकर. झेल सुटलाय आणि झेल कोणाचा सोडलाय तर सतीश जाबर याचा. क्या बात आहे, काय घडतंय काय बिघडतंय. स्वतः संघनायक त्या ठिकाणी कर्णधार आहे. धाव संख्या झाली 4-5. माफ करा, कारण की इथे आपण जर पाहिलं
येस ओके. रिव्ह्यू घेतलेला आहे तो म्हणजेच कसला तर एका बाउन्सरची ताकीद आलेली आहे, मात्र दुसरा बाउन्सर आहे का. लीगल बॉल. या ठिकाणी आपण पाहतोय लक्षात असू द्या रिव्ह्यू हा एक रिव्ह्यू मला वाटते गमावला गेलाय पंच, हे सुद्धा लक्षात असायला हवं. आणि कर्नालपाडा संघाचा रिव्ह्यू हा सक्सेस झाला होता. क्या बात आहे. नाही इथे मात्र हो 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 किती धावा मिळतील तर तिकडनं पंचांचा इशारा आलाय. हा षटकार. क्या बात आहे. सतीश जाबर, मी म्हटलं होतं एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय, त्याचा झेल सुद्धा सोडला होता सागर गायकर यांनी. धावसंख्या झाली ती 11. विजयासाठी लक्ष जे आहे ते एकूण 52चं लक्ष आहे. 41 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 41 धावा. क्या बात आहे. 8 चेंडू 41 म्हणजे हे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. सतीश खेळण्यासाठी सज्ज झालाय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आकाश जाधवचा प्रयत्न विफल झालाय. षटकार. क्या बात आहे. सतीश याने समा बांधलेला आहे. एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं की अंडर एस्टिमेट करून जमणार नाहीये या फलंदाजाला. बघा एक वेळ होता 0 धावसंख्येवरती 5 गडी बाद होते. येथे मात्र मोर्चा सांभाळलाय सतीश याने स्ट्राईक वरती आल्याच्या नंतर. ऑन साइडला भावेश आहे तिकडे आणि या ठिकाणी पाहू शकतो षटकार. बाउंड्री पंच तिकडनं सांगतात की हा षटकार आहे. थँक्यू पंच. धाव संख्या 23 धावा. किती धावांची गरज असेल तर आय थिंक 52 पाहिजेत ना, 28 ना. एकोणतीस धावांची गरज आहे. विचार विनिमय करायला भाग पाडलाय. बघा हा असतो क्रिकेट. काय जबरदस्त मॅच. 0 धावसंख्येवरती 5 गडी जेव्हा बाद झाले होते तेव्हा असं वाटलं होतं की नक्कीच कर्नालपाडा संघ एक हाती हा सामना घेऊन जाईल. मात्र सतीश याने दर्शवलंय की सामना अजून सुद्धा बाकी आहे, कारण की मी मैदानामध्ये आहे. आणि जसं म्हटलं जातं की शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलेला नाही. येथे मात्र चेंडू 6 चेंडू 29 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच. सुपर्ब शॉट सिलेक्शन. परिणामी सतीश जाबर याने या मॅच मध्ये जीव ओतलाय असं सांगायला हरकत नाहीये. मॅच इज ऑन असं सांगायला हरकत नाहीये. बघा एका चेंडू मध्ये भरपूर धावा होताना आपण पाहिल्यात. आता 6 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. नक्कीच अपेक्षा असेल डॉट डिलिव्हरीची. 6 चेंडू 29. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करेल का, तर एकच धाव पाहणं गरजेचं आहे. भावेश 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. कर्नालपाडा संघ सुद्धा नक्कीच थोडासा प्रेशर मध्ये असेल आणि प्रेशर मध्ये तर आहेच तो म्हणजेच यंग मराठा चिंचोटी हा संघ. जबरदस्त कामगिरी. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत आणि हाच खरा क्रिकेट असतो. शेवटची धाव शेवटचा चेंडू जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रिकेट हे पूर्ण होत नसतं.
5 चेंडू आणि 28 धावांची गरज. शतरक्षण सुरेख सजवलंय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. भावेश राईट आर्म अराउंड द विकेट. हो 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 क्या बात आहे. आता मात्र पंचांचा निर्णय काय आहे तर लिगल बॉल आणि आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. अर्थातच साईनाथ दादांचा प्रयत्न नक्कीच होता. 4 चेंडू आणि 28 धावा. ओ हो हो क्या बात आहे. भावेश याने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय कर्नालपाडा संघाला. सतीश थोडासा थकल्यासारखं वाटू लागलेला आहे कारण की आपण जर पाहिलं की भरपूर अगोदरपासून तो क्रीज वरती उभा आहे. त्याने जीव सुद्धा उतला होता या सामन्यामध्ये. षटकार खेचून एकच धाव मिळाली. साईनाथ जाबर आता स्ट्राईकला आले. धाव संख्या झाली 25. 27 धावांची अजून सुद्धा गरज असेल आणि 2 चेंडू शिल्लक असतील. पाहणं गरजेचं आहे. क्या बात है. पटका खेळण्याचा प्रयत्न मात्र 1 बाउन्स. 4 चौकार आलाय. धाव संख्या झाली आहे ते म्हणजे 29. भावेश यांचा पुढचा चेंडू. क्या बात है. सुरेख गोलंदाजी आणि फलंदाज बाद. चला हात मिळवायचा. समोरच्या संघाला हात मिळवा आणि नंतरच मैदान सोडा. काय सुंदर मॅच झाला. असं वाटत होतं की एक वेळ कर्नालपाडा संघ सहज मॅच घेऊन जाईल. नंतर मात्र सतीश क्या बात आहे. सतीश एकदा सतीशसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत कारण की सुपर बॅटिंग केली होती त्याने. असं वाटत होतं की कर्नालपाड्याचे काय आता काय खरं नाही. मात्र भावेश याने पुन्हा एकदा सामना फिरवला. असंच असतं क्रिकेट. कधी असतं तर कधी नसतं आणि कधी हा तर कधी ना.